त्यांच्या आरक्षणासाठी गेले 5 महिने रान पेटलं आणि महाराष्ट्र जणू पेटून उठला होता। मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले हे आंदोलन प्रचंड मोठं झालं आणि मोठंच नाही तर या आंदोलनाला यश सुद्धा मिळालं। मुंबईच्या वारी दरम्यान सरकारनं शेवटी मराठा बांधवांना आरक्षण दिलं, तसा अध्यादेश काढला आणि ऐतिहासिक विजय मराठा समाजाचा झाला। पण हे सगळं जरी झालं असलं तरी सुद्धा ओबीसी वर्गातून आरक्षण मिळालं असल्या कारणानं छगन भुजबळ यांनी वारंवार मराठा आरक्षणाला विरोध दाखवला। मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तर स्वतंत्र प्रवर्ग करून द्या, ओबीसीतून नाही अशा पद्धतीची भूमिका घेत खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाला विरोध छगन भुजबळ यांनी वेळोवेळी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। ओबीसी मेळाव्याच्या माध्यमातून मराठा बांधवावरती तिखट खऱ्या अर्थानं शब्दात प्रतिक्रिया वेळोवेळी छगन भुजबळ यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। आता पाठीमागे एका ओबीसी मेळाव्याच्या दरम्यान छगन भुजबळ बोलताना म्हणाले होते की मराठा यांच्या दाढ्या कुणीही करायच्या नाही, त्यांचे केस अजिबात भादरायचे नाहीत, त्यांना जर भादरायचे असतील तर त्यांनी त्यांचे वैयक्तिक आपापले भादरा असं म्हणा। अशा आशयाचं खऱ्या अर्थानं वक्तव्य छगन भुजबळ यांनी एका ओबीसी मेळाव्यात केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर मात्र प्रचंड प्रतिक्रियांचा पाऊस पडला। नाभिक समाजानं सुद्धा खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा विरोध केला। आमच्या पोटापाण्याचा प्रश्न म्हणजे मराठा बांधवांचे खरं तर गिराईक आमच्याकडे येतं आणि त्याच्यामुळे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे आणि आम्हाला सांगणारा छगन भुजबळ नेमका कोण, त्या छगन भुजबळचं काय ऐकता, अशा पद्धतीच्या बऱ्याच प्रतिक्रियांचा पाऊस सोशल मीडियावरती पडत राहिला आणि हे वक्तव्य छगन भुजबळांचं प्रचंड गाजलं। याच दरम्यान 2 मित्रांमधील ही एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे। एक मित्र मराठा समाजाचा आहे तर दुसरा नाभिक समाजाचा, आणि त्यांच्यामध्ये काय संभाषण झालं तर या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपण ऐकू शकता। हॅलो, दाढी करायला येऊ का नको मग? हा, दाढी करायला यायचं की नाही यायचं तुमच्याकडं? का बर? का रे? हा, तुम्ही मराठीत दाढी कटिंग नाही करणार असं ऐकलं आम्ही आता। अरे तुला 100 वर्ष आयुष्य, मी दुपारच ध्यान काढलं तुला। काय काढलं असं ध्यान? काय रे? सहज काढलं होतं। नाही काहीतरी खोडीचं काढलं सर। काका येत होता म्हणून ध्यान आलं तुम्हाला। कोण येईल आता? काका। अच्छा अच्छा, हा हा, बर। काय आज तुम्ही मोठे माणसं झाले, गरीबाला विसरले। म्हणजे तू दाढी कटिंग करणार आहे की नाही मराठीत ते सांगा। भुजबळ म्हणतो नाव आहे, नाही कोणाच्या मराठीत दाढी कटिंग करायची नाही, मग आम्ही काय अरे करायचं? आम्हाला मराठी सोडून कोणी दुसरे केस काढायला आमच्याकडे? मग त्याला सांग ना समजून। अरे बाबा आमचे अन्नदाते माहिती तुम्ही। अरे मग त्याला असं सांगा ना समजून। भुजबळ येडबाई ते म्हातारं झाला आता। मतदान कोणाला करणार तू? पाटलालाच करावं पण आता उमेदवार तुमचा निवडा ना कोण नाही। पाय नाही तर मग तुझ्याकडे आम्ही येणार नाही, आम्ही मराठीत नाही तयार करू। अरे हो, मी काय म्हणतो बरं का, तो असं ना फुली दाब माझी, मग अजून काय सांगू? बस बस, मग काय नाही तुझ्याकडे जेव्हा आम्ही दाढी कटिंग केला। अरे पण हे काय भांगारपणा चालवलं येणं, गोरगरीब आहेत तेढ निर्माण करायचं काम झालं। मग काय आपल्या हातात नाही, तो आपल्याला आवड सारखं नाही ना। नाही तर मग कान घे एखाद्याचा कान कापून मराठ्याचं। नाही बाबा, सारी पाटील मराठा आरक्षण मिळालं, मात्र त्या मराठा आरक्षणाला होत असलेला विरोध कायम राहिला। वेगवेगळ्या प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसीतून देऊ नका अशा पद्धतीची भूमिका घेत छगन भुजबळ यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे। ओबीसी मेळाव्याच्या माध्यमातून बोलताना छगन भुजबळ म्हणाले होते की नाभिक समाजाने मराठा समाजाच्या दाढ्या करू नये। याच त्यांच्या वक्तव्यावरून संपूर्ण वातावरण पेटलं आहे। नाभिक समाज सुद्धा या सगळ्या गोष्टीला विरोध करताना पाहायला मिळतोय, तसे व्हिडिओही सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। याच वक्तव्यावरून 2 मित्रांमध्ये झालेले संभाषण या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपण ऐकले आहे।